व्हेज आहे। तर आजचा हा आपला मुंबई ते सांगली हा प्रवास मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। नमस्कार मंडळी, मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉगमध्ये। आज आपण आलेलो आहोत आमच्या गावी जाण्यासाठी निघालेलो आहोत। तुम्हाला तर माहीतच आहे की आपण आहोत इंडियामध्ये, सध्या मुंबईमध्ये उतरलो होतो आणि आता आपण निघालेलो आहोत माझ्या गावी म्हणजे सांगलीला। आता आपण जात आहोत थोडासा ब्रेकफास्ट करण्यासाठी। सकाळी जवळजवळ 6:15 आपण प्रवासाला सुरुवात केलेली होती। आता वाजलेले आहेत 10। साताऱ्याच्या जवळ आपण ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत। थोडंफार खाऊन आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत। तर हे ह्या रेस्टॉरंटमध्ये आपण आलेलो आहोत। रेस्टॉरंट नाही, काहीतरी नाश्ता सेंटर। त्याला नेम माहिती आहे। तर राहुलने हे काय मागवलं रे बाबा? मिसळ। हे मिसळ आणि हे ते मिसळचा हा रस्सा आणि हे ॲक्च्युली उसळ आहे, ही नोट मिसळ, तरी। हां, ही तरीदार उसळ आणि हा मटकीची मिसळ, मटकीची मिसळ, पाव आणि दही आहे मला वाटतं, हे ना दही आणि ही तरी आणि हा राहुल आणि आता तो खाणार। चल बाबा कर सुरुवात। आणि ही आमची शिल्पा आणि हा आहे जिरा सोडा, शिल्पासाठी घेतलेला मसाला जिरा सोडा। हा आहे ना साताऱ्याला जाणारा हायवे आहे आणि त्याच्या जवळच आपण जेवण करण्यासाठी थांबलेलो आहोत। आणि हा आलेला आहे उपमा। हे आहे हॉटेल श्री मणिकंदन स्वामी। इथं आता जेवणासाठी उभं राहिलो आहे आम्ही। थोडंसं जेवून घ्यायचं आणि मग पुढे आम्ही आमच्या गावी निघणार आहोत। मंडळी, सकाळी 6ला झालेला आमचा प्रवास। आत्ता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही जेवणासाठी कराडच्या जवळ थांबलेलो आहोत। मणिकंदन नावाचं एक छोटंसं रेस्टॉरंट आहे, तिथे थांबलो आम्ही जेवणासाठी। परत आम्ही आमच्या गावी पोहोचलो। व्हेज थाली मागवलेली आहे पहा, त्याच्यामध्ये चपाती आणि ह्या 3 भाज्या, दही, राईस आणि तसेच राहुलचं पण तेच सेमच आहे आणि अजितचं पण।
ही मला अमृताने करून दिलेली आहे चपाती आणि भाजी. घरचा डबा आहे. आता तो मी खाते.